जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात नेहमीच चढ उतार होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह गेलं होतं। मात्र आता पुन्हा जुनं वैभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना मिळणार, याचा जल्लोषच करावयास मिळणार अशी एक महत्त्वाची बातमी आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत। यामध्ये भाजपासहित शिंदे गटालाही सर्वात मोठा धक्का बसणार आहे। थेट दिल्लीतून महत्त्वाची बातमी, जी भाजपा आणि शिंदे गटाच्या पोटात गोळ आणणारी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड राहणार अशी एक महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर महत्त्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गेल्या 3 वर्षात राजकारण अनेक वेळा बदललं, कधी शिंदेंच्या बाजूने तर कधी उद्धव ठाकरेंच्या। उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक नेते हे तिकिटासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले, भाजपाकडे गेले। मात्र तेवढंच शिवसैनिकांच्या जोरावर उद्धव ठाकरे यांनी आपलं राजकारण चालू ठेवलं आणि सत्याच्या जोरावर जरी निवडणुकीत अपयश आलं असलं तरी संजय राऊत यांच्यासहित अनेक मोठे पदाधिकारी हे निष्ठावंत राहिले। निष्ठावंत शिवसैनिकांच्या, कट्टर शिवसैनिकांच्या जोरावर उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही आत्मविश्वास आहे आणि मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड हा चमकत राहणार अशी एक महत्त्वाची बातमी आपण या सदरील बातमीपत्रात बघणार आहोत, की ज्यामध्ये शिंदे गट आणि भाजपाचं डिपॉझिट जप्त झालेलं असताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। ज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीचा देशात सर्वात मोठा विजय होऊन पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणि त्यांच्या शिवसैनिकांसाठी एक आनंदाची बातमी या दरम्यान मिळाली आहे। त्याच बातमीने पुन्हा एकदा शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळणार अशी महत्त्वाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामध्ये भाजपाला हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो। तसेच येणाऱ्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेत आपण 100 जागा लढवणार अशी घोषणा केलेली असताना आता भाजपाला ही घोषणा न आवडल्याने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना जागेवर बसवण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह देऊ शकतात। तसेच आता जे सुप्रीम कोर्टातील जे राजकारण बदललेलं आहे, त्यामध्ये चंद्रचूड यांच्या जागी जे संविधानाप्रमाणे वागणारे गवई हे आले आहेत। गवई यांनी आल्याच पहिल्याच झटक्यात भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री नारायण राणे यांना झटका देत त्यांनी महसूल मंत्री, मुख्यमंत्रीपदी असताना जी काही जमीन एका उद्योगपतीला दिली होती, ती उद्योगपतीला दिलेली जमीन पुन्हा एकदा सरकारला द्यावे असे आदेश दिले आहेत। म्हणजेच आता गवई यांनी सुद्धा भाजपाला धक्का देण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामध्येच त्यांनी ईडीला सुद्धा एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमची मर्यादा सांभाळा, राजकारण्यांच्या नादी लागू नका असंही गवई यांनी म्हटल्याने पुन्हा एकदा ईडीचा जो भाजपाने अनेक ठिकाणी सत्ता बदलण्यासाठी, आमदार पळवण्यासाठी व राज्यातील, महाराष्ट्रातील सत्ता बदलण्यासाठी जो ईडीचा वापर केला होता, त्याला सुद्धा चाप बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आता भाजपाने, जसं की गवई आले, त्यांनी भाजपाचे जे गेल्या 10 वर्षात जे काही राजकारण, सुडाचं राजकारण केलं होतं, त्याला चाप बसवण्यास सुरुवात केलेली आहे। या दरम्यानच त्यांच्याकडे आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाची जी सुनवाई गेल्या 7 मेला आली होती, त्यानंतर कोर्टाच्या ज्या सुट्ट्या होत्या त्यामुळे ती सुनवाई पुढे ढकलली आहे। त्यामुळे आता ती सुनवाई येत्या जूनमध्ये कधीही लागू शकते व ती सुनवाई लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी पक्ष आणि चिन्ह जे एकनाथ शिंदे यांना अगोदर दिलं होतं, त्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी याचिका दाखल केली होती। त्या याचिकेदरम्यान, त्या याचिकेत शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळावं अशी विनंती केली होती। मात्र कोर्टाने सुट्ट्या असल्यामुळे ती सुनवाई पुढे ढकलून आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या अगोदर जर हा निकाल लागला तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो। कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाकडे मुंबईतील अनेक ठाकरेंचे नगरसेवक हे तिकिटासाठी आणि सत्तेसाठी, निधीसाठी गेले आहेत। त्यांना पुन्हा एकदा धक्का बसू शकतो, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरच ते निवडून येण्याची
क्षमता बाळगतात। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी चहूबाजूनी चांगल्या बातम्या मिळत असताना, जसं की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश गवई असतील किंवा दुसरी महत्त्वाची बातमी यामध्येच उद्धव ठाकरेंसाठी की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी चाललेले प्रयत्न आणि राज ठाकरे यांनी त्यास दिलेला दुजोरा। 2 दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबई तक या वाहिनीला बोलताना सांगितलं की राज्यातील पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड हा कधीच संपणार नाही आणि तो ब्रँड संपवायला काही लोकांनी घेतला आहे। म्हणजेच अप्रत्यक्ष त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपा अजित पवार यांच्यावर टीका केली। म्हणजेच काही दिवसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे, जी भाजपासाठी एखाद्या मुख्यमंत्री पदासारखी व त्यापेक्षाही महत्त्वाची आहे, अशी ही निवडणूक जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन लढवली तर भाजपाने जे राजकारण एवढा वर्ष केलं त्याला चाप बसू शकतो आणि पुन्हा एकदा मुंबईत मराठी माणसाचा ठाकरे यांचाच महापौर बसेल आणि भाजपाला जे एवढं वर्ष राजकारण केलं ते तोंडावर भाजपावाले पडतील असं दिसतं। त्यामुळे ह्या काही ज्या घटना आहेत, जसं की गवई यांच्याकडे पुढील काही दिवसात आलेली पक्ष आणि चिन्ह यांची सुनावणी, तसेच राज ठाकरे आणि भाजपाचे जे सर्व विरोधक आहेत ते सर्व संविधानाप्रमाणे एकत्र येऊन भाजपाविरोधात लढतील। म्हणजेच मुंबईसह अनेक महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये भाजपाच्या विरोधातील जे पक्ष आहेत, शिवसेना यांच्यासोबतचे, त्यांना यश मिळून पुन्हा एकदा भाजपाचा पराभव करतील। यासाठीच महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतून आलेली महत्त्वाची त्यानुसारच एक बातमी म्हणजे सुप्रीम कोर्ट वकील असोसिएशनच्या ज्या निवडणुकीमध्ये भाजपाने जो उमेदवार दिला होता त्याचा दारुण पराभव इंडिया आघाडीचे कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। जवळजवळ 296 मतही फक्त भाजपाच्या त्या वकिलाला पडले आणि 1200पेक्षा जास्त मतही कपिल सिब्बल यांना पडल्याने पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचं सुप्रीम कोर्ट वकील असोसिएशन यामध्ये आपलं वर्चस्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे। कपिल सिब्बल हेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ज्या पक्ष आणि चिन्हाची केस लढत आहेत, त्यामुळे काही दिवसातच पुन्हा एकदा जसं की सर्व काही जुळून आल्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा जुनं वैभव म्हणजेच पक्ष आणि चिन्ह जे एकनाथ शिंदे हे घेऊन मिरवत आहेत ते पुन्हा एकदा ठाकरेंना मिळेल यात काही शंका नाही। कारण संविधानाप्रमाणेच गवई हे महत्त्वाचा निर्णय देतील। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष पुन्हा एकदा शरद पवार यांनाच मिळेल आणि भाजपाने जे काही राजकारण, सोडाचं राजकारण एवढं वर्ष केलं आहे त्याला चाप बसेल आणि मुंबईवर आणि अनेक ठिकाणी महत्त्वाच्या शहरावर ठाकरेंचाच भगवा फडकेल आणि शिवसैनिकांना पुन्हा एकदा जल्लोष व्यक्त करायला गुलाल उधळतील असं दिसतं। त्यामुळे येत्या पुढील 15 ते 20 दिवसामध्ये ही सुनावणी पार पडू शकते व उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळू शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळावे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।